पिलू ए पिलू ए पिलू तर गाईस डुगूचा हात बघा कसा वाटतंय, बरं वाटतंय ना. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी रेडी वगैरे झालोय. आज जायचं कॉलेजला. संडे कसा निघून गेला काहीच माहिती नाही पडलं. आणि गाईज काल नीटचा पेपर होता. नीटचा पेपर खूपच हार्ड होता. बायोलॉजी इझी होता. फिजिक्स केमिस्ट्री थोडा हार्ड होता. आणि एवढा स्कॅम चालला होता ना, कारण जे स्टुडंट 2-2 मिनिटं 5-5 मिनिटं उशिरा पोहोचतात, बिचारांना एक्झाम द्यायला पण घेतलं नाही. विचार करा असा कसा सिस्टम चाललाय. अजून मुलांच्या सेंटर मध्ये पण खूप स्कॅम चालला होता. जे सेंटर दाखवते तिथं त्यांचं नावच नाहीये असं दाखवत होतं. म्हणून खूप जणांना खूप प्रॉब्लेम फेस करायला लागली. असा कसा सिस्टम चाललाय आपल्या इंडियामध्ये काहीच नाही कळत आहे. जरा एज्युकेशन मिनिस्टर जे आहेत ना, धर्मेंद्र प्रधान, ह्या लोकांनी, सरकारने जरा लक्ष द्यायला पाहिजे. फुकटच दुसरीकडे डोकं कमी लावा. इथे तिथे फिरण्यापेक्षा आपल्या इंडियाकडे लक्ष द्या. जरा करप्शन जरा कमी करा. मुलांच्या फ्युचर कडे लक्ष द्या. तुमचं तर काही फ्युचर नाही, तुम्ही तर अनपढ असणार. जे मुलं शिकतायत, ज्या मुलांनी एवढं स्ट्रगल केलं, एवढा अभ्यास रात्रभर दिवसभर करतात, वर्ष वर्ष घालवतात स्टडीसाठी, त्यांचा विचार करा जरा. इथं पप्पा झोपलेत. धीरज पण आलाय गावावरनं, झोपलाय तो. स्वीटी पण झोपली आहे. बघा, मम्मी पण झोपली. अजून इथे बघा, हे लेकरू पण झोपलं. गाईज मी रेडी झालोय, आता निघालो कॉलेजसाठी. जायचं कॉलेजला. तर मन तर नाही करत आहे जायचं, पण काय करू, जायला लागणार भाई. हे वर्ष काढायचंय कसं ना कसं करू. तर चला मग जाऊया. तर गाईज मी पोहोचलोय कॉलेजला. आता चाललोय पोस्टिंगला. तर चला मग जाऊया. मी कॉलेजवरनं सुटलोय. आता धीरज पण आलाय, अजून निखिल पण आहे. आम्ही नाश्ता करायला बसलोय. पावभाजी आहे गेली हा ना. आणि धीरज आलाय माझ्या इथे, कारण हा इंटरव्ह्यूला गेला होता. तर मी बोललो ये मग माझ्या कॉलेजच्या इथे सँडर्सला. मला आता बसलोय खायला. गाईज आज मी घरी आलोय. धीरज पण आहे इथे. अजून इथे बघा पाईप फुटलाय, तर तिथून पाईप फुटलाय, पाणी पूर्ण जमा झालंय. अजून जो मामाचा मुलगा ना डुगून, त्याचा हातच फ्रॅक्चर झालाय वाटतंय, कुठून तरी पडलाय. तर फोन आला होता, तर बघू, बघायला पण जायचंय. पिलू ए पिलू ए पिलू हो का? अच्छा अच्छा, ठीक आहे. मग अजून तुम्ही तर साफ करत नाही का? ए पिल्लू टॉयलेट गेली का? टॉयलेट गेली का? झोप आली, झोप आली, शौर्याला झोप आली. कोण आहे बा? काका आहेत माझ्या शौर्याचे काका आहेत ना. चल चल माझ्याकडे, चल शौर्याचे काका, चल ना माझ्याकडे. माझी शोन आहे ग माझा. मी पनवेलला आहे. मी अजून मम्मी आलोत पनवेलला, बाईकने आलोत डुगूला बघायला. इथे MGM हॉस्पिटल आहे तिथे. आता जाऊया, बघूया कसा आहे कसा नाही. तर गाईस डुगूचा हात बघा कसा वाटतंय, बरं वाटतंय ना. गाईस आता जस्ट आम्ही हॉस्पिटल मधून घरी आलोय. वाजले बघा किती, 1 वाजून गेला. तर त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. तो गार्डन मध्ये खेळायला गेला होता झोक्यावर. तर त्याचे पप्पा पण सोबत होते. त्याचे पप्पा बाईक लावूस तर तो गेला खेळायला. झोका खेळायला लागला, पाय घसरला, अजून दगडावरती आपटला. मग हा हात थोडा फ्रॅक्चर झालाय ना मम्मी. आता बघा भूक लागली आहे. आता मम्मी बनवते ऑमलेट. इथे बघा हे पप्पा तर त्यांचं वेगळंच चाललंय. माझी वेगळी डिश आहे. माझ्या भेटीत कोण बनवू शकत नाही. वेगळी डिश आहे.
काय बनवलंय हे? हा बोंबिलची चटणी, बोंबिलचा ठेसा. बोंबिलचा ठेसा कधी ऐकला कोणी सांगा, कमेंट करा खाली. अरे जरा नीट खावा. कमेंट करा. बोंबिलचा ठेसा कोणी सांगा. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट, जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.